कर्जमाफी जाहीर करत असताना खऱ्या अर्थाने ज्या शेतकरी बांधवांनी या अगोदर स्वतःचं कर्ज खातं पीक कर्ज जे आहे ते रेग्युलर ठेवलेलं आहे आणि ते रेग्युलर कशा प्रकारे ठेवलेलं आहे, कशा प्रकारे ठेवून गेलेलं आहे आणि कर्जमाफीमध्ये त्यांच्यावर खऱ्या अर्थाने कशा प्रकारे अन्याय होत आहे आणि त्यांनी जे कर्ज त्यांचं रेग्युलर ठेवलेलं आहे म्हणजे रेग्युलरपणाचा जो त्यांनी एक खऱ्या अर्थाने मान म्हणा का ठपका लावून घेतलेला आहे तो त्यांच्या आता किती अंगलट येत आहे आणि रेग्युलर शेतकऱ्यांना मिळणार 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान आणि इतर शेतकऱ्यांना थकीत शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत मिळणारं कर्जमाफीचं जे अनुदान आहे यामुळे या शेतकऱ्यांमध्येच कशी जुंपलेली आहे, शेतकऱ्यांमध्ये कसा भेदभाव, कशी फोडाफोड होत आहे, या सर्व गोष्टीचा अभ्यासपूर्ण विषय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खूप छोट्या खाणी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्र. त्यामुळे कर्जदार, बिगर कर्जदार, रेग्युलर आणि थकीत कर्जदार या सर्वांनी हा व्हिडिओ आवर्जून बघावयाचा आहे. कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्र, जेव्हा कर्जमाफी झाली त्यावेळेस या अगोदर प्रमाणेच रेग्युलर शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याचं कबूल करण्यात आलेलं आहे 50,000 रुपये. परंतु खऱ्या अर्थाने जे रेग्युलर शेतकरी रेग्युलर म्हणून आज घेत आहेत किंवा दाखवण्यात येत आहेत तो जो आकडा आहे तो रेग्युलर असण्यामागचं त्यांचं कारण नाही तेही आपल्याला समजून घेणं तेवढंच आवश्यक आहे. रेग्युलर खातं ठेवलं ते रेग्युलर राहिले याचा अर्थ असा नाहीये की या थकीत कर्जदार शेतकऱ्यांपेक्षा त्यांना मागील 2-4 वर्षामध्ये खूप काही मोठं उत्पन्न झालेलं आहे किंवा त्यांच्या मालाला, त्यांच्या शेतमालाला खूप यांच्यापेक्षा दुपटीने मार्केटमध्ये भाव मिळालेला आहे अशातला काही भाग नाहीये शेतकरी मित्रांनो. तर मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा हे लाखो शेतकरी थकीत राहिले तर हे जे रेग्युलर शेतकरी आहेत हे शेतकरी रेग्युलर कसे झाले किंवा रेग्युलर का दिसत आहे त्याच्या मागची कारणं तशीच आहेत शेतकरी मित्रांनो. निवडणुकीआधी कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली होती जी 7/12 कोरा 7/12 कोरा 7/12 कोरा करू असं सांगण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने सत्तेमधल्या काही मोठमोठ्या लोकांनी, मोठ्या मंत्र्यांनी, मोठ्या पदावर असलेल्या मंत्र्यांनी वेगवेगळ्या भर कार्यक्रमामध्ये शेतकरी बांधवांना, शेतकऱ्यांना निवडून आल्याच्या नंतर स्पष्ट सांगितलं की कर्ज माफ होणार नाहीये. तुम्ही तुमचं कर्ज भरा. हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. सोशल मीडियावर, प्रसारमाध्यमांमध्ये, वृत्तपत्रांमध्ये, वृत्तवाहिन्यांमध्ये सुद्धा आलेलं आहे आणि एवढंच काय तर त्या गोष्टीला दुजोरा आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा त्या विषयाशी ते जे वाक्य होतं त्या वाक्याला प्रतिसाद देत पाठराखण करत त्यांनी सुद्धा स्पष्ट सांगितलं की हो हे बरोबर आहे, शेतकऱ्यांनी शेतकऱ्याचं कर्ज भरायला हवं. आता खऱ्या अर्थाने मुळात हा शेतकऱ्यावर होत असलेला खूप मोठा अन्याय आहे, त्यांच्यासोबत झालेली बैमानी आहे, त्यांच्यासोबत झालेली गद्दारकी आहे. मग आता अशा परिस्थितीमध्ये हे जे शेतकरी बांधव रेग्युलर राहिलेले आहे आपण त्याविषयी बोलत आहोत तर ते कसे राहिले. आता खऱ्या अर्थाने यांनी बँकेची बाजू घेतली, बँकेसोबत यांच्या बैठकी झाल्या, कुणीतरी समोर यायचं होतं, त्यानुसार कुणीतरी समोर आलं, स्वतःचं काय जे नुकसान होत असेल ते नुकसान पाहता किंवा न पाहता स्वतः शेतकऱ्यांच्या समोर आले, शेतकऱ्यांना स्पष्ट सांगून दिलं की कर्जमाफी होणार नाहीये, शेतकऱ्यांनी कर्ज भरावं. आणि त्यानंतर असं सांगितल्याच्या नंतर वृत्तवाहिन्यामध्ये, वृत्तपत्रामध्ये आल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने बँकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये बळ मिळालं आणि बँकेचे काही कर्मचारी रोज सकाळी 6-7च्या दरम्यान 9-10 वाजेच्या आत म्हणजे बँक उघडायच्या आत 2-3 तासापर्यंत सातत्याने गावगाड्यामध्ये गेले, शेतकऱ्यांच्या घरापर्यंत गेले आणि शेतकऱ्यांना कर्ज माफी होणार नाही आणि कर्ज भरावंच लागल आणि कर्ज भरल्याच्या नंतर तुमचा नफा, तोटा, नुकसान, फायदे काय होणार किंवा कर्ज नाही भरलं, तुम्ही रेग्युलर नाही ठेवलं तर तुमच्या खात्याला होल्ड लावण्यात येईल. कर्ज भरलं तर तुम्हाला इथून पुढे अतिवृष्टीची मदत मिळेल. कर्ज नाही भरलं तर तुमची अतिवृष्टीची मदत खात्यामध्येच तशीच थांबवण्यात येईल. तुम्हाला ती मिळणार नाही आणि महत्त्वाचा विषय म्हणजे तुमच्या कर्जावरील जे व्याज आहे ती सातत्याने एवढ्या टक्क्याने वाढेल आणि तुम्ही जर रेग्युलर झाले तर तुमचं व्याज एवढ्याने कमी होऊन जाईल. अशा काही गोष्टी त्यांना सांगितल्या. शेतकऱ्यांच्या ते दारापर्यंत गेले. त्यामुळे शेतकरी थोडासा भांबावला. काही जे साधे शेतकरी होते, भोळे-भाबडे शेतकरी होते, त्या गोष्टीला भिले. काही शेतकऱ्यांना या मंत्र्यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगितल्याच्या नंतर नोटिसा काढायचं काम सुरू करण्यात आलेलं होतं. खूप साऱ्या शेतकरी बांधवांना त्याच्या घरापर्यंत नोटिसा सुद्धा आलेल्या होत्या आणि तशा परिस्थितीमध्ये खूप साऱ्या म्हणजे मी त्या शेतकऱ्यांना भेटलो, ते शेतकरी मला सुद्धा भेटले. मी ग्राउंड पातळीवर त्यांच्यासोबत बसतो, उठतो, फिरतो, त्यांच्या समस्या ऐकून घेतो. त्यावर आमच्या रोज चर्चा होतात संध्याकाळी, दुपारी जेव्हा ते भेटतात किंवा सकाळी ते येतात माझ्याकडे तेव्हा. त्यामुळे मला या सर्व गोष्टी माहीत आहेत शेतकरी मित्रांनो. तर तशा परिस्थितीमध्ये मी त्यांना पाहिलेलं आहे. काही जणांना
जास्त वर्ष झालेले होते, 1-2 वर्ष त्यांना OTSचं प्रलोभन देण्यात आलं आणि काही जणांना जेवढं काही शक्य होईल तेवढं भरून घेण्यात आलं. आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी ज्यांच्याकडे कुणाकडे शेळ्या होत्या, गाई म्हशी होत्या किंवा आपापल्या परीने ज्यांना जसं शक्य होईल कुणाकडून व्याजाने उसनवारी आणली, व्याजाने आणले किंवा स्वतःच्या घरातलं काही सोनं नाणं मोडून. आणि ही फॅक्ट गोष्ट आहे, कारण मी त्यांच्यामध्ये उठलो बसलो, त्यांनी कसे पैसे दिले ते मी माहीत केलं. त्यांनी मला सांगितलं, काही शेजाऱ्यांनी त्यांच्या सांगितलं, बुवा यांना काल असं असं करून असं असं पैसे भरले बुवा, तुम्ही त्यांना सांगितलं नाही का की बुवा कर्जमाफीची प्रक्रिया सुरू आहे किंवा होत आहे किंवा कर्जमाफीचा डाटा जमा करण्यात चालू. म्हणलं बुवा मी त्यांनाच काय, मी सर्वांनाच सांगतो. आणि एवढंच काय तर घर येऊन सांगण्यापेक्षा मी माझं सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा खूप साऱ्या शेतकऱ्यांना अपडेट देण्याचा प्रयत्न करत असतो. माझा प्रयत्न तसा असतो. तर अशा वेगवेगळ्या प्रसाराच्या माध्यमातून कारणास्तव शेतकऱ्यांनी त्यांचं कर्ज भरलेलं आहे आणि त्यामुळे ते कर्ज रेग्युलर दिसत आहे. काही शेतकऱ्यांनी फक्त आणि फक्त नवं जुनं केलेलं आहे, त्यामुळे सुद्धा ते शेतकरी रेग्युलर मध्ये बसलेले आहेत. कुणाचं काही असे वेगवेगळे कारण समोर शेतकऱ्याच्या मांडल्यामुळे, नोटिसा सोडल्यामुळे, मंत्र्या-संत्र्यांनी थेट कार्यक्रमाच्या दौऱ्यान भर सभेमध्ये सांगितल्यामुळे त्या शेतकऱ्यांनी जे जसं जमेल तसं उसनवारी, इका टिका, सोनं नाणं, घरातला माल बेभाव विकून काय हो ना, पण ते कर्ज भरलं. मग आता याचा अर्थ ते रेग्युलर होते म्हणजे त्यांना उत्पादन झालं अशातला नाही, त्यांना जास्त माल झाला हा सुद्धा नाही, किंवा त्याच्याकडे पैसे आहेत किंवा ते खूप इमानदार आहेत, चांगले आहेत अशातला सुद्धा भाग नाही. खूप मोठे शेतकरी आहेत जे या अशा वेगवेगळ्या गोष्टीला भिले, प्रलोभनाला बळी पडले आणि त्यांची कुठे ना कुठे ती फसवणूक करण्यात आलेली आहे, ती फसवणूक झालेली आहे. आता आजची परिस्थिती अशी आहे की त्यांच्या मनामध्ये एक हीन भावना तयार झालेली आहे, एक न्यूनगंड निर्माण झालेला आहे की आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं, असं करून आमचा काय फायदा झाला, असं केल्याने तसं होते तसं, मग हे शेतकरी पुरले, ते पुरले, हे नाही पुरले, आम्हाला तर निवडणुकीच्या अगोदर, मतदान घेण्या अगोदर आम्हाला 7-12 कोरा करू, 7-12 कोरा करू असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं होतं. मग आमचे मतदान घेतलं आणि आमचा शब्द पाळला नाही वगैरे अशा वेगवेगळ्या खूप साऱ्या त्यांच्या मनामध्ये भावना तयार होत आहेत, झालेल्या आहेत, जे खूप चुकीचं आहे. ते मुख्यमंत्री जे शेतकऱ्यांच्या मानसिकतेवर लक्ष ठेवण्याकरिता योजना आणत होते, कार्ड ते चिंताग्रस्त शेतकरी म्हणून त्यांना महसूल विभागाच्या माध्यमातून, तलाठ्याच्या माध्यमातून, आरोग्य विभागाच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांवर देखरेख करण्याकरिताची योजना आणत होते, काय आणलेली होती. कार्डाचा वाटप झालेला होता आणि एवढी चांगली मानसिकता असताना, एवढी चांगली मानसिकता असलेले अनुभवी मुख्यमंत्र्यांकडून या शेतकऱ्यांना OTSच्या माध्यमातून किंवा प्रोत्साहनपर देण्याच्या माध्यमातून कुठे ना कुठे डावलल्या जात आहे. यावेळेस या टर्ममध्ये तर खरोखरच खूप जास्त अन्याय केल्यासारखं शेतकरी बांधवांना वाटत आहे. माल नाही, मालाला भाव नाही. मागच्या वर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं, शेती खरडून गेली, गुरंढोरं दगावली, घरांच्या गोठ्यांच्या भिंती पडल्या, गोठे पडले, विहिरी खचून गेल्या, बुजून गेल्या, पिकं गेली वाहून. एवढ्या काही नुकसान झालेलं असताना अशा परिस्थितीमध्ये सरसगट सर्वांना एकसारखी कर्जमाफी मिळवायला हवी होती, मिळायला हवी होती. अशा परिस्थितीमध्ये रेग्युलर आणि थकीत शेतकरी असा भेदभाव जो आहे हा शेतकऱ्यांच्या कुठेतरी मुळावर उठलेला आहे. शेतकऱ्यामध्ये खूप वेगवेगळी भावना या माध्यमातून तयार होत आहे. याकरिता खरोखरच सामाजिक संघटन, शेतकरी नेते, शेतकरी पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वतः शेतकरी यांना सुद्धा सर्वांसमोर यायला हवं आणि ही बाजू मांडून त्यांच्या पदरामध्ये सुद्धा 2 लाखापर्यंतची कशी कर्जमाफी पाडता येईल हे समोर मांडायला हवं शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्रांनो, जे थकीत शेतकरी आहेत त्यांना सुद्धा या विषयी, या संदर्भात काय वाटते, किंवा जे रेग्युलर म्हणून आता खूप मोठ्या अडचणीमध्ये आलेले आहेत त्यांना सुद्धा काय वाटते, खरोखर सर्वांना सरसकट कर्जमाफी मिळावी का, एकसारखी कर्जमाफी मिळावी का, रेग्युलर बांधवांना सुद्धा 2 लाखापर्यंतची कर्जमाफी मिळावी का, आणि जे काही वर्षानुवर्षापासूनचे रखडलेले आहे, ज्यांना 2-3ही कर्जमाफीमध्ये लाभ मिळालेला नाहीये, त्या शेतकरी बांधवांना सुद्धा कर्जमाफी मिळावी का, या संदर्भात तुमचे काय मत आहे ते हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये 100% हक्काने नक्कीच तुमचे मत, तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्रांनो, आशा करतो रेग्युलर शेतकरी बांधवांना न्याय मिळावा, सर्वांना सरसकट कर्जमाफी मिळावी. या संदर्भात मी माझ्या अनुभवातून शेतकरी बांधवांसोबत बोलून, चालून, बसून सर्वांची माहिती घेतल्याच्या नंतर तुमच्यापर्यंत हा जो एक सविस्तर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच तो तुमच्याकरिता लाखमोलाचा ठरेल, उपयोगी ठरेल आणि त्यामधून तुम्हाला काहीतरी मदत मिळेल अशी आशा करतो शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्र हो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. तर भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या नवीन उपयोगी माहितीसह, नवीन अपडेटसह. आणि मी माझ्या व्हिडिओच्या अखेरीस सांगतो
त्यानुसार आणि त्यानंतरच्या एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून हमखास 100% आणतोच. त्यानुसार भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद शेतकरी मित्रांनो.